इच्छापूर्ति श्री सोमेश्वर मंदिर में बड़े ही शुभ योग से महाशिवरात्रि मनाई जा रही है। हिंदू पंचांग के मुताबिक हर साल महाशिवरात्रि का त्यौहार फागुन माह के कृष्ण पक्ष की चतुर्दशी तिथि को मनाया जाता था। सनातन धर्म में महाशिवरात्रि के पर्व का विशेष महत्व होता है। इस पर्व पर पूरे दिन व्रत रखते हुए शिव मंदिरों में जलाभिषेक और विशेष धार्मिक आयोजन होते हैं। इसी को देखते हुए पूर्व नगर सेवक प्रकाश मोरे व शिल्पा मोरे ने इच्छापूर्ति श्री सोमेश्वर मंदिर में हो रहे कार्यक्रम के बारे में विशेष जानकारी दी है। या वर्षीची महाशिवरात्र 8 तारखेला ह्या महिला दिनानिमित्त आली, त्यामुळे आम्ही पहिल्यापासूनच ठरवलं होतं की या उत्सवानिमित्त महिला दिनालाच साजरा करायचा आणि महिलांना काहीतरी विशेष देण्यासाठी हा गेले 3 दिवस उत्सव चालू आहे। पहिल्या दिवशी आपण त्यांच्यासाठी हळदी कुंकू आणि खेळ पैठणीचा कार्यक्रम केला। काल आपण साध्वी सरस्वती ज्या महिला प्रवक्त्या होत्या त्यांच्या माध्यमातून एक चांगला व्याख्यान कार्यक्रम केला, त्याच्यातून जनजागृती निर्माण करायचा कार्यक्रम केला। आणि आज तुम्ही मंदिरामध्ये बघितलं असेल तर सगळी व्यवसायी महिला भक्त आहेत, त्यामुळे आज त्यांना महाशिवरात्री निमित्त आम्ही एक चांगली भेट देण्याचा उपक्रम राबवला आहे। कोणते उपक्रम राबवले आज आपण सकाळी 5 वाजल्यापासून मंदिरामध्ये दर्शन सोहळा आहे। सकाळी महाअभिषेक झाला, महारुद्राभिषेक चालू आहे, होम हवन चालू आहे। त्याच्याच माध्यमातून आपण ब्लड डोनेशन कॅम्प चालू आहे। आपण बाकीच्या सगळ्या टेस्ट लोकांच्या फ्री मध्ये करत आहोत आणि लोकांना जे काही चांगलं देता येईल ते देण्याचा प्रयत्न करत आहोत। संध्याकाळी 6 वाजता महाप्रसादाचं नियोजन केलं आहे। संपूर्ण नैवेद्यातील शिवभक्तांना विनंती करत की आपण महाप्रसादाचा आनंद घ्यावा आणि या मंदिराला भेट देऊन आम्हाला सगळ्यांना या ज्या काम केलंय त्याची पोचपावती द्यावी ही आपल्याला नम्र विनंती। सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा होत आहे। या वर्षीची महाशिवरात्री ही जरा वेगळी आहे, खास आहे, कारण महाशिवरात्री ही 8 मार्चला आलेली आहे। 8 मार्च हा जागतिक महिला दिन असतो, म्हणून हा ट्रस्टींनी असं ठरवले की हा संपूर्ण उत्सव हा महिलांच्या सन्मानासाठी आणि महिलांसाठी आपण साजरा करूया। म्हणून आम्ही हा उत्सवामध्ये तुम्ही जर पाहिले असेल तर पहिल्या दिवस आम्ही हळदी कुंकू ठेवला, महिलांसाठी खास खेळ पैठणीचा ठेवलेला। दुसरा दिवस उत्सवाचा होता, त्यात आमच्या परमपूज्य साध्वी सरस्वतीजी यांचं आम्हाला मार्गदर्शन होतं। खास करून महिला म्हणून त्यांना आम्ही मार्गदर्शक म्हणून इथं आमंत्रित केलं होतं। खूप त्यांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं आणि आज शिवरात्रीचा दिवस खऱ्या अर्थात शिवरात्रीचा दिवस तर महत्त्वाचा आहे, पण 8 मार्च जागतिक महिला दिन आल्यामुळे त्याला आणखीन एक वेगळा आनंदाचा उत्सव साजरा करण्याची संधी मिळाली। म्हणून आज आम्ही शिव आणि शक्ती यांचं एकत्र पूजन, जागरण, सन्मान करण्याचा हा योग आम्ही साधलेला आहे। त्यानिमित्त आज संध्याकाळी तुम्ही बघितलं पारंपरिक वेशामध्ये सगळ्या महिला असणार आहेत। इथं महाप्रसादाचं भंडाराचं आयोजन आहे आणि सकाळपासून सकाळी 5 वाजल्यापासून अभिषेक, महावृद्ध याग, ब्लड डोनेशन, विविध तपासण्या, त्याचप्रमाणे इथे मार्गदर्शक म्हणून जे येतात किंवा प्रवचन, भजन असे विविध कार्यक्रम या मंदिराच्या मार्फत इथे आज सकाळी केले आहेत। संध्याकाळी रात्री 6 वाजता भंडारा चालू होईल, ते रात्री शेवटचा भक्त येईपर्यंत भंडारा चालू असेल आणि रात्री पुन्हा एक महायुद्ध यज्ञ चालू होईल, तो पहाटे 4 वाजेपर्यंत चालू असेल। असे विविध कार्यक्रम खास करून महाशिवरात्री निमित्त घेण्यात आले आहेत। त्यात महिलांचा सन्मान आणि आदर कसा राखता येईल याचं आम्ही नियोजन केलेलं आहे। सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। बाइट लगा देना, दोनों बाइट है। आवाज टुडे, पंकज बेनवंशी की रिपोर्ट, नवी मुंबई।